जय शिवराय, जय भीम, जय लवजी। आज आपण पाहिलं असेल की औरंगाबादमध्ये UPSCच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसताच आल्या नाही का, तर फक्त गुगल मॅपमुळे ते सगळे फसले। ही आपल्या महाराष्ट्र शासनाची जबाबदारी होती, या सरकारची होती की जेवढे UPSCचे विद्यार्थी आहे त्यांना कुठल्या आपण जिथं आपण परीक्षा होती तिथे त्यांना पहिलं पोचवायचं होतं, पण तुम्ही गुगल मॅपवर एवढा विश्वास दाखवला की इतक्या विद्यार्थ्यांचा आज भ्रमनिरापद झालेला आहे। आज याचा जबाबदारी कोण घेणार? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून घेणार, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून घेणार, राजेशदादा उपमुख्यमंत्री म्हणून, हे कोणी जबाबदारी घेणार नाही। पण ह्या माझ्या विद्यार्थी मित्रांना आज मोठा रोषाला सामोरं जावं लागलं, त्यांच्या आयुष्याचं 1 वर्ष वाया गेलं। आज तेच अधिकारी हे तुमच्या शासनकर्ते होणार होते, पण तुम्ही ते केलं नाही। त्यामुळे आपण या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि या विद्यार्थ्यांना न्याय कुठल्याही परिस्थितीत द्यायला पाहिजे। त्यांना परीक्षा कितीमुळे गेली ना, फक्त 2 आणि 5 मिनिटासाठी त्यांना परीक्षा उत्तीर्ण पास होऊ शकले नाही, जाऊ शकले नाही परीक्षेला। ह्या जबाबदारी महायुतीने या सरकारने घ्यावी अशी आमची प्रियंका गांधी सेनेच्या वतीने मागणी आहे। आणि तसेच जेव्हा मुलींना चंद्रकांत दादा पाटील यांनी फार गोड गुलाबीने फक्त लाळण साठवण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसाठी वाढदिवसाला त्यांनी घोषणा केली की 1 जूनपासून सर्व मुलींना त्यांची फी माफ होणार। पण आज तारीख किती आहे तुम्ही विचार करा, पण मुलींना कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही आहे का? तर असा घाणेरडा मुख्यमंत्र्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी ही घोषणा केली। आणि आम्हाला दुर्दैव वाटतं या पुण्यनगरीमध्ये जे चंद्रकांतदादा पाटील निवडून येतात हे आमच्यासाठी शोकांतिका आहे। लक्षात ठेवा, आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी याचा विचार केला पाहिजे। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।